नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक 7/10/2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय। बघूया सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दिनांक 7/10/2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 5 महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत। सविस्तर शासन निर्णय म्हणजे JR पुढील प्रमाणे पाहूयात। कोतवालांना अनुकंपा धोरण लागू। राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल या पदावरील कर्मचारी हे सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासन सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यास, रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास त्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आपत्तीस त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल या पदावरील नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे। कोतवालांच्या मानधनात वाढ। राज्यात एकूण 12,793 कोतवाल कार्यरत आहेत। त्यांना दरमहा 15,000 मानधनामध्ये दिनांक 1/4/2026 रोजीपासून 10% इतकी वेतन वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतर दर 3 वर्षांनी ते 1 एप्रिल पासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये 10% इतकी वाढ देण्यास मान्यता महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे। अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर। राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात प्रत्येकी ₹2,000 प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ। राज्यातील महसूल विभागातील जुन्या आकृतीबंधानुसार विभागनिहाय, जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदापैकी 8,575 पदे स्थायी असून उर्वरित 4,059 पदे अस्थायी आहेत। सदर पदापैकी कोणतेही पद 6 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहेत। सबब 4,059 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2024 ते 28/2/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। आश्वासित प्रगती योजना लाभ। राज्यातील उच्च शिक्षण संचालनालय व त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी गट अ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे। धन्यवाद।